नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तुषारला त्याच्या ऑफिसमधनं त्याच्या बॉसचा फोन येतो तेव्हा त्याला समजतं की त्याचं प्रमोशन होणार आहे. हे ऐकून तुषार खूप खुश होतो. तितक्यात ईश्वर तिथे येतो आणि तुषारच्या मागे उभा राहून त्याचं बोलणं ऐकू लागतो. तुषार म्हणत असतो, मी या अपॉर्च्युनिटीची खूप दिवसापासून वाट बघत होतो. थँक्यू सो मच सर. आणि क्षणातच तो एकदम शांत होतो आणि म्हणू लागतो, यू डोंट वरी सर, आय विल मॅनेज इट. तुषार आता फोन ठेवतो, पण त्याला आता वेगळंच टेन्शन आलेलं असतं. तो जेव्हा तिथून उठून जाऊ लागतो तेव्हा ईश्वर त्याला आवाज देऊन थांबवतो आणि म्हणतो, अरे टेन्शनच्या गोष्टी बापाशी शेअर करत नाही तर निदान आनंदाच्या गोष्टी तरी शेअर करत जा. आणि तो विचारू लागतो, काय कुणाचा फोन होता? तेव्हा तुषार म्हणतो, माझ्या सिनियर बॉसचा, मिस्टर धडानी. तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो, धडानी, अच्छा कशासाठी होता? तेव्हा तुषार म्हणतो, काही नाही, ऑफिसमध्ये आता इन्क्रिमेंटचं आणि प्रमोशनचं सायकल सुरू झालं आहे. आणि तो म्हणतो, माझंही प्रमोशन ड्यू आहे, त्यासाठी त्यांचा फोन होता. हे ऐकल्यानंतर ईश्वरला खूप आनंद होतो आणि तो त्याचं अभिनंदन करतो. पुढे तो म्हणतो, एवढ्या आनंदाची गोष्ट आहे आणि तू असं कोरडेपणाने का सांगतोय? तेव्हा मात्र तुषार नाराज होऊनच म्हणतो, बाबा अजून नक्की काहीच फिक्स नाही आहे. त्यावर ईश्वर म्हणतो, अरे हे प्रमोशन तुलाच मिळणार आहे. मला माहिती आहे ना, एवढ्या दिवसांची मेहनत आहे तुझी, त्यामुळे मला खात्री आहे की हे प्रमोशन तुलाच मिळणार. पुढे तो विचारू लागतो, पर मला सांग, हे प्रमोशन तुला कधी मिळणार आहे? त्यावर तुषार म्हणतो, 5 लाखाची अरेंजमेंट झाली की. हे ऐकल्यानंतर ईश्वरला जरा आश्चर्य वाटतं आणि तो विचारू लागतो, ती कशासाठी? त्यावर तुषार म्हणतो, प्रोसिजर असती ती, द्यावे लागतात. त्यावर ईश्वर म्हणतो, लाच खाण्याची कसली आली प्रोसिजर? आणि पुढे तो विचारतो, म्हणजे तू 5 लाख रुपये दिले तर तुला प्रमोशन मिळणार. आपल्याला हे प्रमोशन नको आहे, तू तुझ्या मेरिटवरती पुढे जा. तेव्हा तुषारला खूप राग येतो आणि जरा ओरडूनच तो ईश्वरला म्हणतो, बाबा मला हे प्रमोशन हवं आहे. मला आत्तापर्यंत 2 वेळेस अशी संधी येऊन गेली, पण दोन्ही वेळेस मी ती नाकारली. त्यावेळेस मी तुमच्यासारखा विचार केला. पुढे तो म्हणतो, आता बास. बाबा खूप त्रास होतो जेव्हा आपल्यापेक्षा कमी कॅलिबर असलेला माणूस अशा संधीचा फायदा घेऊन जेव्हा आपल्यापुढे जातो ना, तेव्हा. बाबा मला हे प्रमोशन ॲट एनी कॉस्ट हवं आहे. हे जर मला मिळालं ना तर माझा पगार वाढेल आणि तुमच्या मेडिकलच्या ट्रीटमेंटचा पण प्रश्न सुटेल. तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो, अरे तुषार, पण असे पैसे देऊन पुढे जायचं? त्यावर तो म्हणतो, बाबा तुम्ही नका पडूयात, तुम्हाला नाही कळणार. मला फक्त 5 लाख रुपयाची अरेंजमेंट करायची, कारण बँक ट्रान्झॅक्शन दाखवता येणार नाही. तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो, 2 नंबरचा व्यवहार आहे म्हणून. अरे तो धडानी की काय, तो तुला चांगला गोत्यात आणेल, ऐक माझं. आता मात्र तुषार ईश्वरचं काहीही एक ऐकायला तयार नसतो आणि तिथून निघून जातो. आता इकडे अनिश जेव्हा ऑफिसला जायला निघतो तेव्हा तो सिकांचा फोन ट्राय करतो, पण त्याने फोन बंद केलेला असतो. तितक्यात त्याला तुषारचा कॉल येतो. तेव्हा तुषार त्याला खाली थांबायला सांगतो. आता तुषार अनिशला भेटण्यासाठी खाली येतो तेव्हा अनिश त्याला विचारू लागतो, अरे काय झालं तुषार? श्रीकांतचा काही पत्ता लागला का? मी केव्हाचा फोन ट्राय करतोय पण त्याने फोन बंद करून ठेवलाय. त्यावर तुषार म्हणतो, नाही, या अशा केसेसला ना जास्त वेळ लागतो. आता मी तुझ्याकडे दुसऱ्या कामासाठी आलोय. तेव्हा अनिश त्याला विचारतो, काय झालं बोल ना. त्यावर तुषार त्याला म्हणतो, अनिश मला प्रमोशन मिळणार आहे. हे ऐकल्यावर अनिश त्याला म्हणतो, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता तुझी सॅलरी वाढेल, म्हणजे तुझे जेवढे पैसे गेले ते लवकरच रिकवर होतील. लकी आहेस तू, गुड, आय एम हॅपी फॉर यू. तेव्हा तुषार अनिशला म्हणतो, अनिश या प्रमोशनसाठी मला 5 लाख रुपये कॅश भरायची आहे. 3 लाख रुपये मी कसेही अरेंज करेल, पण जर तू मला तुला दिलेले जर 2 लाख रुपये दिले तर बेटर होईल. हे ऐकल्यावर आता अनिशला टेन्शन आलेलं असतं. आता काय बोलावं तेच त्याला समजत नसतं. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, हे बघ, मला माहिती आहे मी खूप शॉर्ट नोटीसवर तुला सांगतोय, पण जेन्युनली मला खूप गरज आहे. त्यावर अनिश म्हणतो, आय कॅन अंडरस्टँड. पण तुषार, अरे मी आता लगेच कसे काय पैसे देऊ तुला? आणि तो म्हणतो, आधी 7 लाख रुपये फ्रॉडमध्ये गेले, त्यात भैरवीची नोकरी गेली, मामाचा आजारपण आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, अनिश आता माझं हे सगळं पाठ झालंय. हे बघ, तुझी गरज होती तेव्हा तुला मी मदत केली, आता माझी गरज आहे तर मला मदत कर ना. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, हे बघ तुषार, मी तुला पैसे परत करतोय, मी नाही कुठं म्हणतोय, पण मला थोडा वेळ दे. त्यावर तो म्हणतो, तोच तर नाही आहे, अरे मला परवा पैसे भरायचे.
त्यावर अनिश म्हणतो, अरे तुषार, परवा लगेच शक्य नाहीये. त्यावर तुषार म्हणतो, माझीच चूक झाली, मीच तुला उगाचच मदत केली, असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. आता इकडे ईशान ट्रिपचे पैसे न भरल्यामुळे नाराज असतो आणि इराला म्हणतो, आता मला सगळे चिडवतील की तू फट्टू आहेस. त्यावर इरा त्याला समजावत असते. तितक्यात संयमी तिथे येते आणि त्याला विचारू लागते, काय झालंय. तेव्हा इरा म्हणते, काही नाही, एवढं मेजर काहीच नाहीये. त्यावर संयमी विचारते, मग हा एवढा स्ट्रेस्ड का आहे. तेव्हा इरा म्हणते, आमची 5 दिवसांसाठी स्कूल ट्रिप जाणार आहे, त्यासाठी मी माऊला 2दा रिमाइंड केलं, पण ती विसरली. तेव्हा संयमी त्यांना म्हणते, हे बघा, आपल्या घरात काय सीन चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे. माऊचा जॉब गेल्यामुळे सगळं प्रेशर आता काकावर आणि आजोबांवर आहे. त्यामुळे आता त्यांना काही बोलता येणार नाही. तुम्हाला एक आयडिया सांगू का? आपण दिवाळी ट्रिपला जाऊया, तोपर्यंत माझा बिझनेस पण ग्रो होईल. तेव्हा ईशान मात्र काहीच ऐकायला तयार नसतो आणि म्हणतो, नाही, मला माझ्या फ्रेंडसोबतच जायचं आहे. तेव्हा इरा त्याला म्हणते, ईशान, आपण आधी पण गेलोय ना आणि खूप दिवस गेलोय, सो आपण ही ट्रिप स्किप करायला हवी. तेव्हा भैरवी मागे उभं राहून त्यांच्यातलं बोलणं ऐकत असते आणि म्हणते, का शाळेची ट्रिप आहे, मग जायलाच हवं, उद्याच मी तुमची फी भरते. हे ऐकल्यावर इरा ईशान खूप खुश होतात. संयमी मात्र नाराज असते. आता भैरवी सूप बनवण्यासाठी जेव्हा किचनमध्ये जाते तेव्हा संयमी तिला म्हणते, माऊ, आपले एवढे प्रॉब्लेम चालू असताना तू कशाला हा खर्च करतीयेस. त्यावर भैरवी म्हणते, का, माझा जरी जॉब गेला असला तरी माझी चांगली सेव्हिंग्स आहे, त्यामुळे आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे, तू नको टेन्शन घेऊस, चिल. आता इकडे ऑफिसमध्ये हर्षा रागातच येऊन तृप्तीला विचारू लागते, व्हॉट रबिश इज दिस. हा असा मंथली रिपोर्ट देणार आहोत का आपण. त्यावर तृप्ती विचारू लागते, अगं पण हर्षा, एवढं काय झालंय. त्यावर हर्षा म्हणते, एवढं काय झालंय, या रिपोर्टप्रमाणे आपलं फक्त 20%च काम दिसतंय. अशाने लोकांना कळेल की तुमची घरातच बसायची लायकी आणि मला वरती उत्तर द्यावे लागेल ते वेगळंच. तेव्हा गायधनी म्हणतात, हर्षा, त्यात जे लिहिलंय ते खरं आहे. गेल्या महिन्यात आपल्या कंपनीत किती गोंधळ चालू होता, त्यामुळे कामही बंद होतं. त्यावर हर्षा म्हणते, ते मेहता सरांना आपण सांगू शकतो का गायधनी, जरा तरी अक्कल वापरा. त्यावर गायधनी चिडून म्हणतात, हर्षा. तितक्यात योगिता उठून म्हणते, हर्षा, अगं, खोटा रिपोर्ट कसा द्यायचा. उद्या जर कोणी साईट भेट दिली तर त्यांना कळेल की आपलं काहीच काम पुढे गेलेलं नाहीये. तेव्हा काय करायचं. त्यावर हर्षा तिला म्हणते, योगिता, हे असले फालतू सल्ले मला द्यायचे नाहीत. जेवढं सांगितलंय फक्त तेवढंच करायचं आणि जर तुम्हाला जमत नसेल तर घरी जाऊन बसा. तेव्हा मात्र सगळ्यांनाच हर्षाचा आता राग आलेला असतो. तितक्यात अशोक मामा आता ऑफिसला आलेले असतात. तेव्हा हर्षा त्यांच्याजवळ जाऊन म्हणते, मिस्टर माझगावकर, तुम्ही आता या कामामध्ये अजिबात पडायचं नाही हं. या रिपोर्टपासून तुम्ही लांबच राहायचं. उगाच तुमचे प्रामाणिकपणाचे मूर्ख सल्ले नको आहेत, त्यामुळे आपणच गोत्यात येऊ. तेव्हा मात्र अशोक मामा हसू लागतात. त्यावर आश्चर्याने हर्षा विचारू लागते, हसता काय. त्यावर ते म्हणतात, काय आहे ना, आपल्याला एखादं काम जर आवडतं किंवा आपल्याला ते येतं तर ते आपण आनंदात करतो, पण तुम्हाला कामापेक्षा दुसऱ्यांवर ओरडायला जास्त आवडतं. त्यावर हर्षा म्हणते, हाऊ डेअर यू मिस्टर माझगावकर. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, पण एक मात्र नक्की आहे, भैरवीला काढून टाकताना तुम्हाला यांच्यापैकीच कोणीतरी मदत केली. तेव्हा मात्र बोंजाळे आणि तृप्ती खाली मान घालतात. अशोक मामा म्हणतात, त्यांच्यासमोरच तुम्ही सगळ्यांना हाडतूड करताय. तुम्ही दाखवून देतायत की तुम्ही कुणाचेच नाही आहात. पण उद्या हेच जर तुमच्या विरोधात गेले ना तर तुम्हाला नक्की प्रॉब्लेम होईल. हे ऐकल्यानंतर हर्षा तिथून निघून जाते. इकडे तुषार रागातच घरी येतो आणि ईश्वरला म्हणत असतो, मला माहीतच होतं अनिश पैसे देणार नाही. तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो, पण तुला गरजच काय होती त्याच्याकडून पैसे मागायची. त्यावर तो म्हणतो, म्हणजे त्याला जेव्हा गरज होती तेव्हा मी त्याला पैसे दिले आणि आता मी काही मुद्दामून मागत नाही आहे. तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो, पण आपल्याला हे पैसे देऊन प्रमोशन नकोच आहे. तेव्हा तुषार म्हणतो, बाबा ओ, तुम्हाला कळतंय का हे प्रमोशन माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. यामुळे माझा तिप्पट पगार वाढणार आहे आणि तुमची मेडिकल ट्रीटमेंट पण दुसरीकडे चांगल्या ठिकाणी घेता येईल. तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो, अरे पण मैत्रीपेक्षा प्रमोशन खूप आलं का. त्यावर तुषार म्हणतो, हो, आत्ता तरी ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, पण अशीच वेळ जर आली तर मी अशोक काकांना सगळं काही सांगून टाकेल. तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो, नाही अशोकला आधीच खूप टेन्शन आहे, तू त्याला आणखी त्रास देऊ नको प्लीज. त्याने आपल्यावर खूप उपकार केले हे तुलाही माहिती आहे.
त्यावर तुषार म्हणतो, बाबा मला माहिती आहे त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे, पण आता प्रश्न माझ्या प्रमोशनचा आहे, बाकी मला काहीच माहीत नाही बस. एवढं बोलून तो तिथून निघून जातो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.